गोष्टचं नाव स्वामी समर्थांनी सांगितलेला गुरुवारी उपवासाचे महत्त्व. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार रोजप्रमाणे भरला होता. दूरदूरहून भक्त येत असत. त्या गर्दीत एक स्त्री रोज दर्शनासाठी येत असे. ती नेहमी स्वामींना नम्रपणे नमस्कार करून बाजूला बसत असे, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी चिंता दिसायची. एका दिवशी स्वामींनी तिला बोलावलं आणि म्हणाले, "अगं, काय ग? रोज येतेस, पण मन काही शांत दिसत नाही." ती स्त्री डोळ्यात पाणी आणून म्हणाली, महाराज, माझं संसाराचं ओझं वाढलंय. नवऱ्याचं आरोग्य बिघडलंय. घरात सतत भांडणं आणि मनाला शांती नाही. स्वामी शांत हसले. काही क्षण डोळे मिटून बसले आणि मग म्हणाले, "अगं, गुरुवारी उपवास कर. त्या दिवशी शरीरापेक्षा मनाचा उपवास कर. राग, तक्रार आणि चिंता यांचा त्याग कर. त्या दिवशी फक्त गुरुचं नाव घेशील, श्री स्वामी समर्थ म्हणत राहा." ती स्त्री नम्रतेने मान डोलावली आणि त्या दिवसापासून दर गुरुवारी उपवास करू लागली. फक्त अन्न नव्हे तर वाईट विचारांचाही उपवास केला. काही आठवड्यातच घरातला वाद थांबला, नवऱ्याचं आरोग्य सुधारलं आणि तिचं मन शांत झालं. स्वामींनी फक्त एवढंच सांगितलं, उपवास म्हणजे देहाचा नव्हे, मनाचा शुद्धीकरण. गुरुवरील श्रद्धा हीच खरी साधना.